सत्कारमूर्ती आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीयुत दिलीप मानेजी, ज्यांचं आत्ताच भाषण झालं आणि तुम्ही प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिलं, त्या प्रणितीताई, त्यांच्याबरोबर दुसरं नाव तर घ्यावं लागेल उज्ज्वला ताई शिंदे, सीताराम मेत्रेजी, धनराज काडालीजी, चेतन नरोटेजी, प्रकाश यलगुलवारजी, सुरेश हसापुरेजी, मनोहर सपाटेजी, श्रीयुत काळुंगे सर, ज्याचा उल्लेख केला प्रणितीताईंनी आत्ता, त्यांचं भाषण सुरेख होतं आणि चांगलं काम करतात ते पृथ्वी दिलीप माने आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खूप वेळ झाला आहे, बरीच भाषणं यामध्ये काढून टाकली आणि आता माझं हे शेवटचं भाषण त्यांनी इथं ठेवलेलं आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की दिलीपरावांचा आज 62वा वाढदिवस करण्याकरता आपण सगळे एकत्रित झालेलो. एक आनंदाचा दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यामधला, की मी तर ब्रह्मदेव मानेंच्याही वाढदिवसाला मी आलो, एक नाही 3 वाढदिवसाला आलो. मी जुना कार्यकर्ता, ज्याचा उल्लेख या ठिकाणी दिलीपरावांनी केला. मला अनेक वेळेस वाटायचं की ब्रह्मदेव माने साहेब हे रागावलेले आहेत आणि आता काय करतील सांगता येत नाही, पण ते ज्या शब्दात सांगायचे की अरे आपण किती जरी म्हटलो तर सुशील कुमार हा काम करणारा माणूस आहे आणि त्याच्यात सगळं आम्हाला समाधान होऊन जायचं. तसंच दिलीपरावांचं आहे. दिलीपरावी अनेक वेळेस कधी कधी कार्यकर्त्यांना रागाने बोलतात आणि ते मला ते सांगत असतात की मी जरी साहेब रागाने बोललो तर त्याचं काम करणार आहे. ही जी भावना आहे माणुसकीची, ती अतिशय महत्त्वाची आहे. राज्यकर्त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला कार्यकर्ता किती हुशार आहे हे जाणून त्याला संधी देण्याची जी भूमिका आहे ती दिलीपरावांच्यामध्ये आहे. दिलीपराव म्हणजे आर्थिक दृष्टीने सबल असणारा एक आमचा नेता, सहकारामध्ये सबल असणारा नेता, साखर कारखानदारीमध्ये सबल असणारा नेता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आपली दिशा दाखवणारा नेता आणि आता तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये पिता पुत्र दोघेही मोठ्या प्रमाणात अग्रेसर भूमिका घेऊन निघालेले आहेत. ग्रामीण भागातून आलेलं नेतृत्व हे एवढ्या चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातल्या तरुण पिढींना शैक्षणिकदृष्ट्या उभं करण्याचं जे काम करतात, मला खूप कौतुक वाटतं. की ब्रह्मदेव मानेंचं देखील असंच होतं की त्यांनी एकदा देशातल्या अर्थतज्ञांना बोलावलं होतं. मी त्यांना विचारलं, तुम्ही यांना कसं काय बोलावलं? म्हणाले की ते लोकशिक्षण आपल्याला कळतं सुशील कुमार, पण हे सामान्य माणसाला कळत नाही. आणि ही जाण ब्रह्मदेव मानेंना होती. फायनान्समध्ये, आर्थिक दृष्टीमध्ये काम करणारी ही साधी गोष्ट नाही आहे. अर्थकारण समजणं ही काही साधी गोष्ट नाही. आज ते बँक चालवतात व्यवस्थितरित्या आणि त्या बँकेमध्ये बसून तिथं कुठेही तोटा नाही आहे त्यांना. सरळ बँकेचा व्यवहार योग्य तऱ्हेनं चालवणं आणि बँका त्यांना फायद्यात आणणं हे ते काम बघत असतात. दिलीपराव, त्यांचे मित्र, मला आश्चर्य वाटतं ते सीताराम मेत्रेंच्या बरोबर कॉलेजमध्ये होते म्हणाले सीताराम मेत्रे. आणि हे तर
तेवढंच सांगितलं त्याने, पण सीताराम नेत्रेने कॉलेजमध्ये त्यांनी काय खोड्या केल्या हे सांगितलंच नाही. कारण राजकारणात एवढा यशस्वी होणारा माणूस त्याच्या राजकीय शैक्षणिक जीवनामध्ये, कॉलेजच्या जीवनामध्ये खोड्या केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. हे माझं उदाहरण आहे म्हणून मी सांगतो. तर त्याला खोड्याही लागतात, त्याशिवाय आपल्या समोरचा माणूस खोडकर आहे का कसा आहे हे कळत नाही त्याला. आणि म्हणून ज्याच्यामध्ये सर्व गुण संपूर्ण आहेत अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व हे आमच्या दिलीप रावांच्यामध्ये आहे. त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की माणसं चुकतात, अनेक वेळेस चुकतात, एकदा नाही अनेक वेळेस चुकतात. चांगले माणसं चुकतात, पण ती चुकल्यानंतर त्याला करेक्ट करणं, व्यवस्थिशीर करणं आणि पुन्हा सरळ रस्त्यावर येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रणितीने अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं, ती लहान असून तिला त्याची उमज आहे आणि ती उमज असल्यामुळं लहान माणसाने जरा तसं चांगलं सांगितलं तर आणखी सुधारण्याची त्याच्यामध्ये प्रवृत्ती होते आणि पुढच्याही पिढीला त्याचा लाभ होतो. मित्रहो, दिलीपरावांच्या सत्काराला मलाही बोलावलं. आमचं सगळं कुटुंब इथं आलं आहे. खरं म्हणजे आम्ही तिघे कधी जात नसतो, पण दिलीपरावांच्यावर आमचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इथं आलो आम्ही. तर मिसेस शिंदे बोलणार होत्या, पण वेळेच्या अभाव त्या बोलू शकल्या नाहीत. आणखी दोघे बोलणार आहेत, त्यांना पुढे कधीतरी बोलण्याची संधी देऊया आपण. असो, पण दिलीपरावांना भविष्यामध्ये कुठेही संधी असेल त्यावेळेस आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. राजकीय क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये माणूस पुढे जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. आता आपल्या तालुक्यामध्ये जाहीरपणानं कुठे काय बोलणं, ते साहेबांनी ते ह्यांना असं आश्वासन दिलं, माझं काय पुढे, असं होता कामा नये. आणि म्हणून ताईंनी सांगितलं की आपण सगळे एकत्रित राहूया आणि त्याच्यातून एक काँग्रेसची संघटना निर्माण करूया आणि एकत्रितपणानं काँग्रेसची संघटना निर्माण करून आणि जो काही हायकमान वरिष्ठ आपल्याला कॅन्डिडेट देईल त्याच्या पाठीमागे उभा राहून आपण प्रयत्न करूया, अशाच प्रकारची आपण भूमिका ठेवली पाहिजे. कारण निवडणुकीमध्ये मागणारे, आता माझ्याकडे चेतन नरोटेजी सांगत होते, एका मतदारसंघामध्ये 17 अर्ज आलेले आहेत आणि एका मतदारसंघामध्ये 3-4 अर्ज आलेले आहेत. ही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात, शर्यत खूप मोठ्या प्रमाणात असते, हायकमांड ठरवते त्याच्यातूनही. ते हुशार लोक असतात दिल्लीत बसणारे, काय साधे नसतात आणि इथून जरी कळ लावणारे लोक असतात बरेचसे, त्यांनाही ते बरोबर करण्याचा प्रयत्न करतात. तर आपण सगळे योग्य वेळ आल्यानंतर योग्य तऱ्हेनं निर्णय होईल. आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो की दिलीपरावांच्या पाठीमागे आम्ही सगळे एकत्रितपणानं आहोत. आपण सगळ्यांना ज्या तऱ्हेनं या मतदारसंघामध्ये, आता खरं म्हणजे 2 मतदारसंघातले लोक आहेत इथं, उत्तरमध्ये आहे, दक्षिणमध्ये आहे. मी तर फार 1974 पासून त्या मतदारसंघामध्ये आहे. 1974 ते 78ला माझा मतदारसंघ बदलला आणि मग उत्तर सोलापूर आणि शहर असा झाला. पण राजकारणामध्ये ही प्रक्रिया बदलत असते आणि लोकही समजत असतात. मला वाटतं की लोकांनी
योग्य तऱ्हेनं दिशा ओळखली पाहिजे की या देशामध्ये BJPचं काही चाललं. मी आपल्यालाही म्हणत होतो की जसं यावेळेस BJPचं काही थोडं चाललं तसं पूर्वी एकदा जनता राज्यामध्ये झालेलं होतं, पण लोकच त्याचा निर्णय देतात आणि तसा निर्णय याही वेळेस दिला. भविष्यामध्ये आपल्याला योग्य तऱ्हेनं काँग्रेसचं काम करावं लागणार आहे. त्याच्याकरता म्हणून तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि 62व्या वर्षाच्या निमित्तानं दिलीपरावांना मनापासून शुभेच्छा देतो की परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य देवो आणि अशाच तऱ्हेनं आयुष्य आरोग्य सर्व काही मिळत राहो हीच भावना व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.